महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीच्या काका पुतण्यानं आपल्या नावावर अनेक विक्रम रचले आहेत। आज त्यातल्याच पुतण्यानं म्हणजे अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून 6व्यांदा शपथ घेतली आणि आपल्या नावावर आणखी एक विक्रम रचला। 8 वेळा बारामतीचे आमदार आणि 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवारांचा कसा राहिलाय राजकीय इतिहास जाणून घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून। अजित अपराजित अजित दादा। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। अजित अनंतराव पवार शरद पवारांचे पुतणे म्हणून ओळख असलेल्या अजित पवारांनी 1982 मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि मजल दरमजल आपला राजकीय आलेख चढता ठेवत महाराष्ट्राच्या राजकारणातला दादा अर्थात अजित दादा असा शब्द सर्वार्थाने रूढ केला। इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी सहकारातलं राजकारण सुरू केलं आणि 1991 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली। तब्बल 16 वर्षे अजितदादा या बँकेचे अध्यक्ष राहिले। 1990च्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या। त्यांचे काका शरद पवार बारामतीचे 6व्यांदा आमदार बनले होते। 1991ला लोकसभा निवडणूक लागली आणि अजितदादांना थेट दिल्ली दरबारात पाठवण्यासाठी काँग्रेस पक्षानं त्यांना बारामती लोकसभा निवडणुकीत उतरवलं। या निवडणुकीत अजितदादांनी बाजी मारली आणि भाजपच्या प्रतिभा लोखंडे यांना पराभूत करत ते पहिल्यांदाच खासदार बनले। दादांनी 4,37,293 इतकी विक्रमी मतं घेतली। एकूण मतदानापैकी 75.3% इतकी मतं मिळवून नवा विक्रम रचला। काका आमदार आणि पुतण्या खासदार असं कॉम्बिनेशन बारामतीकरांना पहिल्यांदाच पाहायला मिळालं। मात्र नोव्हेंबर 1991 मध्ये पंतप्रधान बनलेल्या PV नरसिंहराव यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवारांना संरक्षण मंत्री करण्याचं काँग्रेस हायकमांडनं ठरवलं आणि शरद पवारांना दिल्ली दरबारी जावं लागणार असल्यानं अजितदादांना राजीनामा द्यावा लागला। अजितदादांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानं बारामती लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली, तर शरद पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानं बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली। दोन्ही पोटनिवडणुकीत काका पुतण्याचा विजय झाला आणि शरद पवार महाराष्ट्रातून दिल्लीला गेले, तर अजित पवार दिल्लीतून महाराष्ट्रात आले। शरद पवारांनी भाजपच्या प्रतिभा लोखंडे यांचा पराभव करताना 5,08,179 इतकी विक्रमी मतं घेतली आणि एकूण मतदानापैकी 88.77% इतकी मतं मिळवून नवा विक्रम रचला, जो आजही अबाधित आहे। तिकडे अजित पवारांनी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या KH खंडेराव यांचा पराभव करताना 96,032 इतकी मतं घेतली। मग मात्र बारामतीच्या राजकारणात 1996 पासून काका दिल्लीत आणि दादा महाराष्ट्रात असं समीकरणच बनलं। मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात अजितदादांना पहिल्यांदा स्थान मिळालं। 28 जून 1991 ते नोव्हेंबर 1992 या काळात त्यांना कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा खात्याचं राज्यमंत्री करण्यात आलं। त्यानंतर नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 या काळात जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन खात्याचं राज्यमंत्री करण्यात आलं। 95 ते 99 या काळात महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं। 1999च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। निवडणुकीपूर्वी स्वतंत्र लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानं निवडणुकीनंतर मात्र आघाडी करून सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात अजितदादा पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री बनले। 27 ऑक्टोबर 1999 ते 25 डिसेंबर 2003 या काळात ते पाटबंधारे आणि फलोत्पादन मंत्री बनले। पुढे डिसेंबर 2003 ते 31 ऑक्टोबर 2004 या काळात ते ग्रामविकास, पाणी पुरवठा आणि स्वच्छता तसेच पाटबंधारे खात्याचे मंत्री बनले। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही काम केलं। 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार बनलं आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात अजितदादा पुन्हा एकदा मंत्री बनले। 9 नोव्हेंबर 2004 ते 7 नोव्हेंबर 2009 या काळात त्यांनी जलसंपदा खात्याचे मंत्री म्हणून कारभार केला। या काळात त्यांनी पाणी पुरवठा आणि स्वच्छता खात्याचे मंत्री म्हणूनही काम पाहिलं। 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परत एकदा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्री बनलेल्या अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात अजितदादा पुन्हा एकदा मंत्री बनले।
7 नोव्हेंबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010 या काळात त्यांनी जलसंपदा आणि ऊर्जा खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिलं. अशोक चव्हाण जाऊन पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि अजितदादा त्यांच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री बनले. 11 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012 या काळात त्यांनी आपलं पहिलं उपमुख्यमंत्रीपद भूषवलं. त्यानंतर 7 डिसेंबर 2012 ते 28 सप्टेंबर 2014 या काळात दादांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी अर्थमंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणूनही काम केलं. 2014च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचं सरकार आलं. 2014 ते 2019 या काळात अजितदादांना विरोधी बाकावर बसावं लागलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचं सरकार येईल अशी राजकीय परिस्थिती असताना अजितदादांनी राष्ट्रवादीतून बंड केलं आणि 23 नोव्हेंबर 2019 रोजी भाजपशी हातमिळवणी करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून स्थापन झालेलं हे सरकार केवळ अल्पकाळ टिकलं आणि हे अल्पमतातलं सरकार अवघ्या 72 तासांत गडगडलं. या पहिल्या राजकीय भूकंपातून महाराष्ट्र सावरत नाही, तोच महाराष्ट्रात दुसरा राजकीय भूकंप घडला आणि काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. 28 नोव्हेंबर 2019 रोजी तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, तर त्यांच्या मंत्रिमंडळात अजितदादांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात तिसरा राजकीय भूकंप घडला. आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत 40 समर्थक आमदारांसह बंड केलं आणि भाजपसोबत युती करून आघाडी सरकार पाडलं आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. महाविकास आघाडी सरकारमध्ये 28 नोव्हेंबर 2019 ते 30 जून 2022 पर्यंत उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांना उपमुख्यमंत्री पदावरून विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत शिरावं लागलं. महाराष्ट्राला एकामागून एक हादरे बसण्याचं सत्र अजूनही थांबलं नव्हतं. पुढे आणखी एक हादरा बसणार होता. हा हादरा अजितदादांच्या रूपाने बसला. अजितदादांनी राष्ट्रवादीत आपल्या समर्थक आमदारांसह बंड केलं आणि युती सरकारमध्ये सामील होत 2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत करारी हार पत्करावी लागलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षानं नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र जोरात कमबॅक केलं आणि दादांचे 41 उमेदवार आमदार बनले. आज 5 डिसेंबर 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत अजितदादांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून 6व्यांदा शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपण कसे अजित अपराजित आणि राजकारणातले दादा आहोत हे दाखवून दिलं. म्हणून तर त्यांना त्यांचे कार्यकर्ते म्हणतात अजित अपराजित, अजित दादा. काय कशी वाटली माहिती? आवडली असल्यास निश्चित लाईक करा, कमेंट करा आणि टॉप न्यूज मराठी चॅनलला शेअर करायला अर्थात सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.